अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत लाचेच्या प्रकरणात थेट पोलीस नायकावर गुन्हा दाखल झाल्यानं पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे। आरोपीला गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पोलीस नाईक विनोद खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाचेच्या प्रकरणात कठोर पावलं उचलत पोलीस नाईक विनोद खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। तक्रारदाराविरोधात दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात तक्रारदार पोलीस ठाण्यात हजर झाला होता। यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी तुझ्या विरोधातील गुन्ह्यात मदत करतो असं सांगत तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं एसीबीकडे तक्रार दाखल केली। एसीबीनं केलेल्या पडताळणीत तडजोडीनंतर आरोपी कांबळे यांनी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं। त्यानुसार एसीबी पथकानं अकोला अकोट मार्गावरील कासली फाटा येथे सापळा रचला। पंचासमक्ष तक्रारदाराकडून 50,000 रुपये स्वीकारताच आरोपी कांबळे यांना एसीबीनं रंगेहात अटक केली। तपासादरम्यान मिळालेले पंचनामे व संभाषणाच्या आधारे पोलीस नाईक विनोद खेडकर यांनी आरोपी कांबळे यांना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे त्यांच्यावरही गुन्ह्यात कलम वाढवून आरोपी करण्यात आलाय।